प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आपण पाहतोय की घरातल्या प्रत्येकांनाच मंजिरीवर संशय आहे. माया, नर्मदा, अजित, दामोदर हे सुद्धा जाणतात की मंजिरी कोणीतरी विचित्र आहे किंवा तिच्याकडे कोणत्या तरी शक्ती आहेत आणि ती काहीही करू शकते. आणि इकडे आपण पाहतो की अथर्व, मीरा या सगळ्यांना तर मंजिरीचं सत्य चांगलंच माहीत आहे. परंतु घरामध्ये असणारी अनन्या मात्र या सगळ्या सत्यापासून खूप दूर आहे. परंतु आजच्या भागात मात्र आपल्याला पाहायला भेटणार आहे की आता लवकरच अनन्याला मंजिरीचं सत्य समजणार आहे. कारण की ज्या पद्धतीने मंजिरी बोलत असते आणि त्यानंतर अथर्वची त्यावर प्रतिक्रिया असते, हे सगळंच काही खूप भयानक असतं. मंजिरीला कल्पना नाहीये, परंतु त्यानंतर मात्र मंजिरी म्हणत असते की या संपूर्ण रामपुरे कुटुंबाला आता मी माझं सत्य रूप दाखवणार. प्रेक्षकांनो, या सगळ्या गोष्टी आणि त्यानंतर मंजिरीकडे असणारं मोठं षडयंत्र आणि खूप मोठी चाल ही मंजिरी खेळणार आहे. इकडे मात्र आपण पाहतो की शिवनाथ हा एका वेगळ्याच विधीची तयारी करत असतो. परंतु त्याला सुद्धा कल्पना नाहीये की मंजिरीचा अंत हा आत्ता निश्चित करणं शक्य नाहीये. कारण की मंजिरीकडे सगळ्यात मोठं षडयंत्र आहे आणि ते षडयंत्र म्हणजे मंजिरी तिचा अंत कधीच होऊ देणार नाही, तर ती एका मोठ्या षडयंत्रात संपूर्ण रामपुरे कुटुंबाला अडकवताना दिसून येणार आहे. प्रेक्षकांनो, मंजिरीचा अंत आता जवळ आलेला आहे हे आपल्याला वाटत आहे. परंतु आपण पाहतोय की त्यासाठी अथर्व, शिवनाथ हे सुद्धा खूप प्रयत्न करतायत. परंतु त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की मंजिरी हार मानणारी नाहीये. तिला चिरतरुण होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही असा तिच्याकडे असणारा विश्वास मात्र तिला एका मोठ्या षडयंत्राची तयारी करायला मदत करतो आणि त्यामध्ये संपूर्ण रामपुरे कुटुंब अडचणीत येणार आहे. प्रेक्षकांनो, आपण सध्या पाहतोय की इकडे माया, नर्मदा या दोघींचं लक्ष सुद्धा मंजिरीवर आहे आणि त्यासाठी माया सुद्धा खूप प्रयत्न करत असते. मायाला असं वाटत असतं की मंजिरीकडे असणाऱ्या शक्तीचा वापर करून आपण बरंच काही हासिल करू शकतो आणि आपल्याला सुद्धा खजिना मिळू शकतो. परंतु त्या पलीकडच्या गोष्टी मंजिरी करत आहे याची कल्पना मात्र आपण पाहतो की मायाला नसते. माया मंजिरीच्या रूम मध्ये गेलेली असते आणि त्यानंतर आपण पाहतो की ती कॅमेऱ्यामध्ये मंजिरीचं म्हणणं, तिचं जे काही बोलणं आहे, मीराबद्दल ती काय विचार करते या सगळ्यांचं रेकॉर्डिंग मात्र माया करण्याचा प्रयत्न करते. परंतु तेवढ्यातच तिथे अनन्या आलेली असते. अनन्याच्या लक्षात येतं तेव्हा माया उडवाउडवीची उत्तरं देते आणि त्यानंतर आपण पाहतो की माया घाबरून तिथून निघून जाते. परंतु मंजिरीला संशय असतो, माया सुद्धा माझ्याबद्दल काहीतरी जाणून घेण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर मात्र अनन्या ही मंजिरीला म्हणते की अगं आई, कोणत्या विचारात आहेस तू? त्या मायाचा एवढा विचार करू नकोस. खरं तर मंजिरी एक वेगळाच विचार करत असते, कारण की तिला पूर्णपणे घाम फुटलेला असतो. ती घाबरलेली असते कारण की ती निश्चित पडलेली असताना संकटाची चाहूल तिला आलेली असते, कारण की इकडे शिवनाथने पिंजरा पूर्णपणे बनवलेला असतो. प्रेक्षकांनो, त्यानंतर मात्र आपल्याला पाहायला मिळतं अनन्या मंजिरीला विचारत असते, अगं आई, मी तुझ्याशी काहीतरी बोलतीये, तू कोणत्या विचारात आहेस? आणि त्यानंतर मंजिरी म्हणते की अगं नाही अनन्या, काही नाही, बोल ना. ही माया अचानक इथे आली आणि तू असं म्हणतेस की ती रेकॉर्डिंग करत होती, त्यामुळे थोडीशी विचारात पडले. त्यानंतर अनन्या म्हणते की त्या मायाचं जाऊ दे, परंतु मला सांग, दादा आणि वहिनी घरात दिसत नाहीयेत, मीरा वहिनी सुद्धा घरात नाहीयेत, कुठे गेल्यात त्या? आणि त्यांचे ते वडील आहेत ना, ते सुद्धा घरात कुठे दिसत नाहीयेत. कुठे गेला आहे दादा? तुला काही म्हटलं का किंवा तुला काही माहितीये का? कारण मला दाट संशय येतोय की हे सगळं मीराचे वडील मुद्दामून करतायत, अथर्वला भडकवण्याचा प्रयत्न करतायत आणि आपल्या घरातलं वातावरण यामुळे खूप जास्त डिस्टर्ब होतंय. आई, तू यावर काहीच विचार करणार नाहीयेस का? तू इतकी शांत कशी राहू शकतेस? बघतीयस ना त्या मीराच्या वडिलांनी काय केलंय आणि त्यानंतर दादाचं सुद्धा वागणं खूपच बदललंय. प्रत्येक वेळेस तो मला त्यांच्यासोबत दिसतो, काहीतरी बोलताना दिसतो आणि हे किती चुकीचे अगं. त्यांनी तुझ्यावर एवढे मोठे आरोप केलेत आणि तरी सुद्धा तू शांत आहेस. काहीतरी तू करायला पाहिजेस. त्यानंतर मात्र मंजिरी पुन्हा अनन्याला तिच्या बोलण्यात घेत असते. ती म्हणते, अनन्या, मी काहीच करू शकत नाहीये, मला कळत नाही अथर्व असं का वागतोय आणि मीरा तर पहिल्यापासूनच माझ्यावर संशय घेतीये. या सगळ्यांमुळे मी खूप थकली आहे. आता मलाच कळत नाहीये यातून मार्ग कसा काढावा. खरं तर मंजिरी घाबरलेली आहे, कारण की तिला आता अनन्याकडून कळालंय की अथर्व, मीरा, शिवनाथ घरात नाहीयेत आणि त्याच वेळी तिच्या मनामध्ये जे काही भीतीचे संकेत निर्माण झाले होते आणि त्यावरून तिला असं वाटतं की नक्कीच हे दोघे जण माझ्या विरोधात काहीतरी षडयंत्र करत असतील
आणि त्यानंतर ती पाहते तर तिच्या कबडमध्ये अस्थी सुद्धा व्यवस्थित असतात आणि तिच्याकडे जो बॉक्स आहे, जी पेटी असते, ती दिव्य पेटी, ती पेटी सुद्धा सुरक्षित असते आणि त्यामुळे संकट माझ्यावर येऊ शकत नाही असा तिचा भ्रम असतो. परंतु तिला मात्र आता खात्री झालेली असते की माझ्या विरोधात मात्र काहीतरी षडयंत्र नक्कीच सुरू आहे आणि ते मला थांबवायला पाहिजे. काय आहे ते मला जाणून घ्यायला पाहिजे. मला भ्रमात या लोकांनी ठेवलं आहे की मीरा आणि अथर्व बाळाचा विचार करतायत, परंतु तसं मला काहीच दिसत नाहीये. कारण की हे तिघेजण कुठे गेले असतील, ती अंबिकाही कुठेच दिसत नाहीये असं मात्र आपण पाहतो की त्यानंतर मंजिरी विचार करत असते. अनन्या म्हणते की ठीक आहे, मी पाहते, दादाला फोन करून पाहते, त्याच्या रूममध्ये जाऊन पाहते असं मात्र अनन्या बोलून तिथून निघून जाते. त्यानंतर मात्र अनन्याच्या मनामध्ये विचार येत असतात की नेहमी आई सगळ्या गोष्टी चांगल्या करण्याचा प्रयत्न करत असते, परंतु आता मात्र ती काहीच करत नाहीये. ती मात्र तिच्या रूममध्येच असते. आईचं सुद्धा काय सुरू आहे ना, कोणत्या विचारात आहे हेच मला कळत नाहीये. त्यानंतर मात्र आपण पाहतो की मीरा आणि अथर्व घरी आलेले असतात. अथर्व रूममध्ये आराम करत असतो. मीराला काळजी वाटत असते कारण की अथर्व हा बेशुद्ध झालेला असतो आणि शिवनाथने शुद्धीत आल्यानंतर शिवनाथ म्हणतो की मीरा, तू अथर्वला घरी घेऊन जा, मी आणि अंबिका इथे आहोत, आम्हाला पुढच्या विधीची तयारी करायची आहे. त्यानंतर आपण पाहतो की शिवनाथ हा पुढच्या विधीची तयारी करत असतो आणि पुढचा मार्ग आता कसा काढायचा आहे, आपल्याला पुढे काय करावं लागणार आहे असं आपण पाहतो की शिवनाथ आणि अंबिका ठरवत असतात. आणि इकडे मात्र मीराला काळजी वाटत असते की अथर्व खूप जास्त थकले, त्यांना खूप मोठा धक्का बसलाय कारण की त्यांनी त्या पिंजऱ्याला हात लावलेला असतो आणि एक धक्का दिल्यासारखं, एक शॉक लागल्यासारखं अथर्व हा धक्क्यातच असतो, त्याला त्रास होत असतो, खूप थकवा जाणवत असतो. आणि त्यानंतर तिथे मीरा सुद्धा असते, परंतु आता तिला असं वाटतं की अथर्वसाठी काहीतरी मी खायला बनवायला पाहिजे आणि म्हणून ती किचनमध्ये जाते. आणि त्यानंतर तिथे अनन्या येते. अनन्याला कळत नाही की आत्ताच इथे दादा वहिनी नव्हते आणि हे कुठे गेले होते हे विचारायला पाहिजे असं म्हणत ती अथर्वकडे जात असते. प्रेक्षकांनो, आपण पाहतो की इकडे माया सुद्धा खूप गोंधळलेली दाखवलेली आहे कारण की मायाला असं वाटतं की आता मंजिरीला समजलंय की ती काहीतरी रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करत होती आणि जर आता ती याबद्दल मला जर प्रश्न करत असेल तर माझं काहीच खरं नाही, कारण की माया खूप जास्त घाबरलेली आहे. आणि त्यावरून आपल्याला कळतं की आता माया आणि नर्मदा सुद्धा या गोष्टीचा विचार करू लागतात की आता या मंजिरीबद्दलचं सत्य कसं जाणून घ्यायचं, ही काय करते काय नाही हे आपल्याला समजलंच पाहिजे आणि त्यावरूनच पुढचा मार्ग दिसेल. परंतु नर्मदाला या सगळ्या गोष्टीची भीती सुद्धा वाटत असते. तिला वाटतं की ही मंजिरी काहीही करू शकते आणि ती आपल्याला संपवेल, नाहीतर आपण शांतच बसायला पाहिजे. माया, मला या सगळ्यात नको. परंतु माया म्हणत असते असं नाहीये, आता आपण इथपर्यंत आलो आहोत तर आपल्याला नक्कीच जाणून घ्यायला पाहिजे की तिथे काय कॅप्चर झालं होतं, कारण की CCTV फुटेजमध्ये जे काही माया बघत असते, जेव्हा मंजिरीने चेटकिनीचं रूप घेतलेलं असतं ते सुद्धा तिथे कॅप्चर झालेलं असतं, परंतु ते व्यवस्थित दिसत नाही आणि यामुळे माया नर्मदा घाबरलेल्या असताना सुद्धा त्याचा शोध घेण्याचा त्या प्रयत्न करत असतात. आणि त्यानंतर मात्र माया जेव्हा जे काही रेकॉर्डिंग प्रकरण, तिच्या फोनचं जे प्रकरण मंजिरी समोर आणि अनन्यासमोर झालेलं असतं, त्यामुळे ती खरं तर मनातून घाबरलेली असते. तिला मंजिरीची भीती सुद्धा वाटू लागते, परंतु तरी सुद्धा यातून आपल्याला मार्ग काढायला पाहिजे कारण की घरातून बाहेर तर आपण जाऊ शकत नाही. आपल्याला इथेच काहीतरी करून या मंजिरीचं सत्य जाणून घ्यायला पाहिजे असा विचार माया नर्मदा करतात. आणि इकडे आपण प्रेक्षकांनो पाहतो की आता मीरा किचनमध्ये असताना तिथे मंजिरी येते आणि त्यानंतर मंजिरी ही संतापलेली असते आणि त्याचबरोबर आपण पाहतो की मंजिरी मीरावर ओरडते आणि ती म्हणते की कुठे गेली होतीस तू आणि अथर्व घरात नव्हता, तुम्ही माझ्या विरोधात काही षडयंत्र करतायत का? आणि त्यानंतर मात्र मीरा म्हणते की मी काही षडयंत्र करत नाहीये, अथर्वला बरं वाटत नव्हतं म्हणून आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. आणि त्यानंतर प्रेक्षकांना आपण पाहतो की मंजिरी तिच्या रूममध्ये पुन्हा जाते. ती म्हणत असते की काही जरी झालं तरी ही मीरा आणि अथर्व माझं काही वाकडं करू शकत नाहीत. राहिला प्रश्न त्या शिवनाथचा आणि त्या अंबिकाचा, तर ती अंबिका आणि तिचा बाप हे दोघे जण सुद्धा माझं काहीच वाकडं करू शकत नाहीत, माझं काहीच वाईट करू शकत नाहीत. त्यांच्याकडे तितकी शक्तीच नाहीये. जोपर्यंत माझ्याकडे माझ्या शक्ती आहेत तोपर्यंत मला कोणीही हरू शकत नाही. आणि त्यानंतर मंजिरीच्या मनामध्ये पुन्हा पुन्हा त्या शिवनाथच्या वागण्याचा संशय येत असतो आणि त्यामुळे मंजिरी म्हणत असते की त्या शिवनाथचं वागणं मला बरोबर दिसत नाहीये. ही मीरा माझ्यापासून काहीतरी लपवतीये का तो शिवनाथ माझ्यापासून लपवतोय का तिच्यापासून काहीच कळत नाहीये. आणि त्यामुळे मात्र मंजिरी रागारागाने अथर्वच्या रूमकडे निघालेली असते
आणि तेव्हा अथर्व तिथे निश्चित पडलेला असतो. त्याला खूप जास्त थकवा जाणवत असतो आणि त्यानंतर प्रेक्षकांनो आपण पाहतो की तिथे अनन्या सुद्धा गेलेली असते. अनन्या अथर्वला विचारते की दादा काय झालं? तेव्हा अथर्व म्हणतो की काही नाही, मला बरं वाटत नव्हतं म्हणून आराम करत होतो. आणि तेवढ्यातच अथर्वला खोकला येतो आणि तेव्हा तेव्हा अनन्या ही अथर्वला पाणी देण्यासाठी थोडंसं बेडच्या बाजूला जाते आणि तेवढ्यातच तिथे मंजिरी येते आणि मंजिरी मात्र ही मोठ्याने ओरडते की मीरा, अगं तुला माहित नाही का तू कुणाशी खेळतीयस? तुला अंदाज तरी आहे का? तू माझ्याशी खोटं बोलतीये, माझ्या विरोधात तुम्ही षडयंत्र करतायत. मला माहिती आहे, मला त्याची जाणीव झाली आहे की तुम्ही माझ्या विरोधात षडयंत्र करतायत आणि तुम्ही बहुतेक विसरला आहात की मी कोण आहे. मंजिरीचं हे बोलणं ऐकून अनन्याला तर धक्का बसतो. अनन्या तिथे बाजूला आहे हे मंजिरी विसरून जाते, तिला ती दिसतही नाही आणि तेवढ्यात मंजिरी बोलून जाते की मी एक चेटकीन आहे, चेटकीन. तरीही तुम्ही विसरलात की मी काय करू शकते. आता मात्र हे सगळं अथर्व अनन्यासाठी धक्कादायक असतं. अथर्वला सत्य माहीत आहे, परंतु आता हे सत्य अनन्याला कळालं, त्यामुळे अथर्व घाबरतो आणि जेव्हा अनन्या हे सगळं ऐकते तेव्हा ती सुद्धा थबकते आणि तिच्या हातातला जो काचेचा ग्लास असतो ती अथर्वला पाणी देत असते, तो ग्लास खाली पडतो. प्रेक्षकांनो, ही धक्कादायक गोष्ट ही आपल्याला आजच्या भागात पाहायला भेटणार आहे. हा आलेला ट्विस्ट मात्र आता मालिकेत एक वेगळंच वळण घेऊन येणार आहे, कारण की मंजिरी ही मागून वार करत असते. ती समोरासमोर आलेली नाहीये, तिचं रूप ती समोर रामपुरे कुटुंबासमोर तिने आणलेलं नसतं. परंतु त्यानंतर ती म्हणते की तुम्ही मला अडकवण्याचा प्रयत्न केला, माझा अंत करण्याचा तुम्ही विचार करतायत, परंतु ते कधीच होऊ शकत नाही. आता बघाल तुम्ही मी काय करू शकते. प्रेक्षकांनो, त्यानंतर मात्र आपण पाहतो अनन्याच्या हातातनं ग्लास खाली पडतो आणि तेवढ्यातच मंजिरी अनन्याकडे पाहते. परंतु आता मात्र मंजिरी काहीच खोटं बोलू शकत नाही, तिच्याकडे कोणताच पर्याय नाहीये. प्रेक्षकांनो, या सगळ्यांमध्ये आता रामपुरे कुटुंबामध्ये जे येणारं संकट आहे, त्यानंतर संपूर्ण रामपुरे कुटुंब हे मंजिरीच्या विळख्यात पडणार आहे. इकडे आपण पाहतो की शिवनाथ मात्र एक विधी करत असतो. त्यामध्ये सगळ्या ग्रहांना एकत्रित करून मंजिरीचा अंत हा कोणत्या दिवशी कोणत्या तिथीवर होऊ शकतो याचा तो शोध घेत असतो. आणि प्रेक्षकांनो, त्या ग्रहांना एकत्रित केल्यानंतर शिवनाथ पाहतो तर अष्टमीच्या अगोदर मंजिरीचा अंत हा निश्चित होऊ शकतो याची कल्पना शिवनाथला आलेली असते. शिवनाथला खूप आनंद होतो, कारण की हा दिवस आता लवकरच येत आहे. जे काही मंजिरी वेदाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतेय, मीरावर दडपण टाकतेय, या सगळ्या गोष्टीतून सुटका होणार आहे. मंजिरीचा शेवटी अंत होणार आहे असा विचार शिवनाथ करत असतो. परंतु शिवनाथला पुढच्या संकटाची कल्पना नाहीये, कारण की मंजिरी ही मोठ्या षडयंत्रात या सगळ्यांना अडकवण्याचा प्रयत्न करताना दिसून येणार आहे. तर प्रेक्षकांनो, मंजिरीचा अंत तर हा निश्चित आहे, परंतु तिचा अंत करण्यासाठी शिवनाथ, मीरा, अथर्व तसेच अंबिका या सगळ्यांना कोणत्या संकटांना सामोरे जावं लागणार आहे हे पाहणे इंटरेस्टिंग होणार आहे. तसेच प्रेक्षकांनो, आपण पाहतो की आता अनन्याला सत्य समजलं आहे, त्यानंतर पुढे काय घडणार हे सुद्धा मालिकेत पुढे आपल्याला पाहायला मिळेल. तर प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे ही मालिका पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका.